आज अत्यंत महत्त्वाची शेवटची सभा होती, तुम्ही पाहणी देखील केली. कसं नियोजन असणार आहे आज? नियोजन ते खूप चांगलं केलंय. एकतर आपली सभा गेले 50 वर्षापासून मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवर व्हायचं, पण आता ते ग्राउंड दुसऱ्यांनी घेतल्यामुळं आम्हाला दुसरी जागा शोधावी लागली आणि आता आपली सभा इथं कसब्यात होणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं नियोजन झालंय. तिथं पण एक भावनिक नातं होतं त्या मैदानासोबत देखील. पारंपरिक 5 दशकांपासून त्या मैदानावर सभा व्हायची. यंदा मात्र मैदान बदलावं लागलं. काय परिणाम जाणवला? परिणाम काहीच होणार नाही, पण लोक पण बघतायत. ते ग्राउंड जे होतं ते खरं तर साहेबांनी निवडलेलं. 50 हे आपले तालुका अध्यक्ष आहेत SN बापू साहेबांनी काय 50 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वीच निवडलेलं होतं आणि तिथं ते मीटिंग होत्या. परंतु आता जी परिस्थिती झाली की त्यांनी ते प्रेशर आणलं त्या ह्याच्यावरती, ती मैदान घेतलेलं आहे. एक कार्यकर्त्यांमध्ये देखील म्हणजे आताही बोलताना एक मुद्दा जाणवला की प्रेशर आणलं जात आहे, दबाव आणला जातोय. काय चालू आहे सध्या मतदारसंघात? तुम्ही फिरताय, वेगवेगळ्या ठिकाणी जाताय, आताही तुम्ही दौऱ्यावर आहात. खूप प्रेशर आणलं जातंय आणि म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर पण प्रेशर, लगेच फोन येतो, हे सगळं होतंय आणि बारामतीकरांना ह्याची सवय नाहीये. पण ठीक आहे, आता काय आपण तरी काय करणार. एक गोष्ट आज दिवसभरात जाणवली की वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा पोस्टर्स पाहायला मिळतात सुनेत्रा पवारांचे, अजित पवारांचे, मोदींचा फोटो दिसत नाही त्याच्यावर मी काय बोलणार. काय कारण वाटतं तुम्हाला की अशा शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला असताना पोस्टरवरून अजित पवारांच्या, मोदींचा फोटो गायब झाला? आता मी लोकसत्ताचा आर्टिकल वाचला, तिथं असं लिहिलंय की जे टीका मोदी साहेब पवार साहेबांवर करतायत ते सर्वसामान्य लोकांना आणि आपले अजितदादांच्या कार्यकर्त्यांना पण ते आवडत नाहीये, सहन होत नाहीये. त्याच्यामुळं एखाद्या वेळेस त्यांचा तिथं फोटो नसेल. आज तुम्हाला दिसेल की परिवारातले लोक कुठं आहेत, कुठं बसलेत, ते आज 2 वाजता दिसेल तुम्हाला. या सगळ्या निमित्तानं वेगळेपण यंदा हे असणार आहे की शरद पवारांचं मतदान हे बारामतीत होणार आहे. लेक सुप्रिया सुळेंसाठी ते मतदान करण्यात इतके वर्ष त्यांनी मुंबईत मतदान केलं 2005 पासून. यंदा तो बदल जाणवतोय. या एका मताचं जे महत्व आहे किंवा जी भावना आहे ती काय? नेहमी त्यांचं मतदान बारामतीतच होतं. फक्त जेव्हा ते MCAचे अध्यक्ष झाले, फक्त त्या काळात त्यांना ते मुंबईत करावं लागत होतं. आता ते परत त्यांनी बारामतीला शिफ्ट केलंय आणि दर नेहमीसारखं ते इथं मतदान करतील. ही बारामतीची निवडणूक, आजची प्रचाराची सांगता सभा, सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं म्हणजे भाषणात कुठले मुद्दे असतात, काय ऐकायला मिळतं हे तर घडेल, पण सातत्यानं अजित पवार म्हणतात की ते भावनिक करतील, रडतील. तुम्ही भावनिकतेकडे जाऊ नका, विकासाकडे जा. आता मला माहिती नाही की कोण काय करणार आहे, पण मला पण उत्सुकता आहे. मला पण बघायचंय की काय होईल सभेत. 2019ला साताऱ्यामध्ये साहेबांनी एक सभा घेतली आणि तिथले खासदार पडले आणि आपले श्रीनिवास पाटील साहेब तिथं निवडून आले. त्या काळात लोक म्हणत होती की आपले 10-15 सीट पण येणार नाही, पण आपले तेव्हा 55-60 आले आणि काँग्रेसचे पण एक 40-50 आमदार आले. शेवटी साहेब काय करतील हे कुणालाच सांगता येणार नाही आणि आज पण एखाद्या वेळेस तसंच आपल्याला काहीतरी बघायला दिसेल. परिवारातल्या मोठ्या संख्येनं जे लोक आहेत ते शरद पवारांच्या बाजूने उभे राहिल्याचं पाहायला मिळतं. जेव्हा ही पक्षफुटीची घटना घडली तेव्हा तुमच्या समोर साहजिकपणे 2 पर्याय असतील, पण असं का वाटलं की तुम्हाला या काळात शरद पवारांसोबतच उभं राहिलं पाहिजे? मी पूर्वीपासून साहेबांबरोबरच आहे. साहेबांनी माझं कॉलेज झाल्यावर त्यांनी मला गाईड केलं, मला मेंटोरिंग दिली, मला घेऊन फिरले आणि ज्या माणसांनी आपल्याला घडवलं, शिकवलं, त्यांना सोडणं हे मला अजिबात पटत पण नाही. शेवटपर्यंत शरद पवार, शेवटपर्यंत. आपण बघतोय अशा पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. शेवटचा दिवस असणार आहे.